हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? आनंदी आहात ना? आणि पॉझिटिव्ह आहात ना? पॉझिटिव्हच असलं पाहिजे. तर वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत एक मस्त असा व्हेजिटेरियन, जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत. तर बरेच लोक म्हणत असतात की डाएट प्लॅनमध्ये नॉनव्हेज गोष्टी पण असतात. तर व्हेजिटेरियन लोकांना काय काय वेगवेगळे ऑप्शन्स हवे असतात की एखादा ऑप्शनच त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन राहतो आणि मग त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांचा ज्यांना डाएट करायचा आहे त्यांचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मग आजचा डाएट प्लॅन मी स्पेशल जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हेजमध्ये 3-3, 4-4 ऑप्शन्स मी देणार आहे. असं आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण डाएट प्लॅन महिनाभर किंवा जेवढा वेळ तुम्हाला जितकं वजन कमी करायचं तितकं तुम्हाला ऑप्शनसुद्धा आहेत, तर तुम्ही आलटून पालटून ते ऑप्शन्स ट्राय करू शकाल. आणि सगळ्या माझ्या व्हेजिटेरियन सबस्क्रायबर्ससाठी हा डाएट प्लॅन मी आज घेऊन आलेली आहे. ठीक आहे. तर हा डाएट प्लॅन तुम्हाला 7 डेजमध्ये 7 kg वजन कमी करून देणार आहे. म्हणजे 7 किलो वजन तुम्ही या डाएट प्लॅनमधून कमी करू शकता जर तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो केलं तर. कारण कॅलरीज खूपच कमी आहेत. 650 कॅलरीजचा हा डाएट प्लॅन आहे आणि पूर्ण तुम्हाला 70 ग्रॅम प्रोटीन या डाएट प्लॅनमधून मिळणार आहे डेली. ठीक आहे. तर आपला हाय प्रोटीनचा डाएट प्लॅन आहे. लो कार्ब्स म्हटल्यावर तुम्हाला फॅट लॉस व्हायला, वेट लॉस व्हायला लवकर हेल्प होणार आहे. ठीक आहे. तर अजिबातच वेळ न करता लगेचच मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे. आणि याच्या आधीचे सुद्धा बरेच व्हिडिओ आहेत, ते जर तुम्ही चेक केले नसतील तर ते नक्की चेक करा, वेट लॉस डाएट प्लॅनवरचे. तर चला मग मॉर्निंग ड्रिंकपासून सुरुवात करूया. तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे मेथी दाण्याचं पाणी. तर त्याच्यासाठी तुम्हाला रात्रभर 1 चमचा म्हणजे 1 पोहे खाण्याचा चमचा रात्रभर तुम्हाला मेथीदाणे भिजत घालायचे 1 ग्लास पाण्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर उपाशी पोटी म्हणजे ब्रश करायच्या अगदी आधी तुम्हाला पहिल्यांदा हेच पाणी प्यायचं आहे. ठीक आहे. तर त्या पाण्यामुळे तुमच्या बॉडीतलं इन्फ्लामेशन, ब्लॉटिंग वगैरे दूर होणार आहे. आणि मेथीच्या दाण्याचं पाणी जे आहे ते हेअर ग्रोथसाठी सुद्धा चांगलं असतं. चांगली हेअर ग्रोथसुद्धा होते. त्याचे भरपूर बेनिफिट्स आहेत तुमच्या हेअरसाठी. हेअर लॉस वगैरे होत असेल तर तो सुद्धा तुमचा कमी होईल हळूहळू जर तुम्ही मेथी दाण्याचं पाणी पिलं तर. आणि जर तुम्हाला मेथी दाण्याचं पाणी आवडत नसेल तर मग त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही सिंपल तुमचं नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी 2 ग्लास उठल्या उठल्या प्यायचं आहे, ज्यामुळे तुमची बॉडी हायड्रेट राहणार आहे. ठीक आहे. तर हे 2 ऑप्शन तुम्हाला मॉर्निंग ड्रिंकसाठी आहेत. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्हाला मी 4 ऑप्शन देणार आहे, जे तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. आता 7 दिवसामध्ये 7 किलो वजन कमी करायचं आहे म्हटल्यावर तुम्हाला जे ब्रेकफास्ट ऑप्शन्स आहेत सगळे फुलफिलिंग आणि चांगले प्रोटीनयुक्त हेल्दी ऑप्शन्स आहेत. कोणत्याही तुम्हाला गोष्टीमुळे काही त्रास होणार नाही. तर चला मग आता पाहूयात ब्रेकफास्टमध्ये तुमचा फर्स्ट ऑप्शन काय आहे. तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन आहे पीनट बटर. त्याच्यासोबत तुम्ही एक ब्राऊन ब्रेड घेऊ शकता. पीनट बटर त्या ब्रेडला लावायचं आहे आणि ते तुम्ही घेऊ शकता ब्रेकफास्टमध्ये. एकच ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे. ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड दोन्हीतला कोणतंही तुम्ही वापरू शकता. आणि पीनट बटरसुद्धा तुम्हाला 1च चमचा घ्यायचा आहे. एक्स्ट्रा अजिबात काही खायचं नाही आहे. जेवढं सांगितलं तेवढंच खायचं. तर त्याच्यासोबत तुम्ही 5 ते 7 भिजवलेले बदाम घेऊ शकता. त्याची सालं काढायचे आहेत आणि ते बदाम तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामध्ये भरपूर झिंक असतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल रिमूव्ह करायला तुम्हाला ते हेल्प करतं. आणि बऱ्याच त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. चांगलं असतं तुमच्या बदाम हेल्थसाठी. तर ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर सेकंड ऑप्शन तुम्हाला आहे तुम्ही प्रोटीन व्रॅप घेऊ शकता. प्रोटीन व्रॅप म्हणजे जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी एग रॅप वगैरे घेऊ शकता. पण आता व्हेज डाएट आहे तर तुम्ही प्रोटीन रॅपमध्ये बेसनाचा रॅप घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीनसाठी तुम्ही बेसनचा एक चिल्ला बनवायचा आहे. प्लेन चिल्ला बनवायचा आहे मीठ वगैरे टाकून. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडत्या व्हेजिटेबल्स घालू शकता फ्राय करून. त्याच्यामध्ये पनीर असू शकतं किंवा कोबी वगैरे घालू शकता. जसं तुम्ही व्रॅप बाहेर खाल्लाच असेल तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत्या भाज्या घालायच्यात आणि त्याचा गोल असा छान रॅप बनवायचा आहे. सोबत तुम्ही कोणतीही चटणी खाऊ शकता. मिंट वगैरे चटणीची म्हणजे पुदिन्याची वगैरे चटणी त्याच्यासोबत खाऊ शकता. तर हा तुमचा प्रोटीन रॅप त्याच्यामधून तुम्हाला 9.2 ग्रॅम इतके प्रोटीन्स मिळणार आहेत. तर हा तुमचा सेकंड ऑप्शन होता जो बेस्ट आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही 7 बदाम घ्यायचेत.
1 चमचा पीनट बटर घ्यायचं आहे आणि 1 ॲपल घ्यायचं आहे. तर हा तुमचा थर्ड ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठीचा. फोर्थ जो ऑप्शन आहे म्हणजे चौथा जो तुमचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बेसनचा चिला घेऊ शकता आणि त्याच्यासोबत जर आवडत असेल तर 2-3 चमचे दही. ठीक आहे. तर आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे दही वगैरे खाल्लं तर तुमच्या बॉडीला छान हायड्रेटिंग बेनिफिट्स मिळतात आणि स्किनसाठी सुद्धा दही चांगलं असतं. गट हेल्थसाठी तुमच्या चांगलं असतं. गट हेल्थ तुमची चांगली ठेवतं. ठीक आहे. तर हे तुमचे 4 ब्रेकफास्टचे बेस्ट असे ऑप्शन्स आहेत जे तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. आणि अर्थातच 7 दिवसाचा डाएट प्लॅन आहे, पण तुम्हाला जर कंटिन्यू करायचं असेल 15 दिवस महिनाभर तरीसुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जितकं वेट लॉस करायचं आहे, फॅट लॉस करायचं आहे त्यानुसार तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. काही त्याला अशी बंधनं नाही आहेत की 7 दिवसाचा डाएट आहे तर 7च दिवस. पण तुमचं जर अचीव झालं 7 दिवसामध्ये जेवढं तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तर पुन्हा मग तुम्ही कंटिन्यू नाही केलं, तुमचं नॉर्मल रुटीन ठेवलं. नॉर्मल रुटीन म्हणजे बाहेरचं लगेच खायला सुरुवात करायचं असं नाही, लगेच वेट गेन होईल तुमचं. नॉर्मल रुटीन म्हणजे तुम्ही थोड्याफार घरातल्या होममेड गोष्टी किंवा त्याच्यासोबत तुम्ही मॉर्निंग ड्रिंक वगैरे सांगितले ते, अशा छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. मेंटेन राहील, वजन वाढणार नाही. ठीक आहे. तर यानंतर वळूयात आपल्या मिड नून स्नॅक्सकडे. तर मिड नूनला म्हणजे मिड मॉर्निंगला जर तुम्हाला भूक लागली ब्रेकफास्ट नंतर कधी 10-11 वाजता वगैरे तर तुम्हाला काय घ्यायचं आहे. तर अर्थात त्याच्यामध्ये आता समर सीझन चालू आहे तर तुम्ही वेगवेगळे फ्रूट्स घेऊ शकता. म्हणजे आता वॉटरमेलनचा सीझन चालू आहे तर तुम्ही बाउल भरून वॉटरमेलन घेऊ शकता. कारण वॉटरमेलन खूप हायड्रेटिंग असतं आणि पूर्ण वॉटर इंटेक त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतो. वेट लॉसमध्ये वॉटरमेलन तुम्हाला हेल्प करतं म्हणजे कलिंगड. तर तुम्ही वॉटरमेलन घेऊ शकता मिड नूनला. आणि वॉटरमेलन जे आहे ना, आता 30-40कडे आपण जायला लागलो महिला की मसल्समध्ये पेन वगैरे होतं, तर वॉटरमेलनमुळे जो मसलचा सोरनेस असतो ना तो सुद्धा दूर होतो. ठीक आहे. तर यानंतर सेकंड ऑप्शन तुम्हाला आहे, जर सीझनलमध्ये पपईसुद्धा आत्ता आहे. पपईसुद्धा डोळ्यांसाठी खूप चांगली असते, नजरेसाठी. तर पपई जरी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 1 बाउल भरून पपई घेऊ शकता. किंवा मग थर्ड ऑप्शन तुम्हाला आहे हँडफुल ऑफ चणे, म्हणजे 1 मूठभर तुम्ही चणे घेऊ शकता. तर हे 3 ऑप्शन्स तुम्हाला मिड नूनसाठी आहेत. याच्यातला तुम्ही कोणताही घ्या, आलटून पालटून घेऊ शकता. किंवा रोज तुम्हाला कलिंगड खायला आवडत असेल तर बेस्टच आहे. कलिंगड तर सीझनल आहे आणि भरपूर आता अवेलेबलसुद्धा आहे. तर हे झालं मिड नून. यानंतर आपण वळूयात लंचकडे. तर लंचमध्ये सुद्धा तुम्हाला मी 3-4 ऑप्शन सांगणार आहे जे तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला हाय प्रोटीन आपलं आहे, लो कार्ब्स. तर कार्ब्स खूप आपण कमी खाणार या डाएट प्लॅनमध्ये, जेणेकरून तुमचं वजन पटपट कमी होईल. जेव्हा तुम्ही कार्ब्स घेणं बंद करताना तेव्हा वेट लॉस व्हायला हेल्प होते, कारण प्रोटीन्स आणि फायबर मिळून ते कॉम्बिनेशन होतं ना, त्याच्यामध्ये वजन पटपट कमी होतं. तर चला लंचमध्ये काय ऑप्शन्स आहेत ते पाहूया. आता तुमचं मिड नून वगैरे झालं लंचच्या आधी, म्हणजे 12:30 वगैरे वाजता, किंवा तुमचं लंचचा टायमिंग आहे त्याच्या आधी अर्धा तास 1 तास तुम्हाला 2 ते 3 ग्लास पाणी प्यायचं आहे पुन्हा एकदा जेवायच्या आधी. कारण समर सीझन चालू आहे, जेवढी बॉडी तुम्ही हायड्रेट ठेवाल, जेवढं तुमचं वॉटर इनटेक चांगलं राहील ना, तेवढं तुम्हाला वजन कमी करायला भरपूर हेल्प होतो. कारण जेवढं तुम्ही जास्त पाणी प्याल तेवढी तुमची भूक कमी होते आणि पोट असं भरल्यासारखं वाटतं उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे मग तुम्ही भरपूर जास्त पाणी प्यायचं आहे. यानंतर तुम्हाला 1 ते 1:30 वाजेपर्यंत किंवा तुमचा टायमिंग असेल 1 ते 2पर्यंत तुम्हाला तुमचं लंच उरकून टाकायचं आहे. ठीक आहे. तर लंचमध्ये आपण हाय प्रोटीनवाला लंच प्रेफर करणार आहोत. तर मग पहिला ऑप्शन तुम्हाला लंचमध्ये काय आहे, तर तुम्ही सॅलड घ्यायचं आहे. तर कशाचं सॅलड, तर तुम्हाला रोस्टेड म्हणजे भाजलेले तुम्हाला शेंगदाणे घ्यायचेत. त्याच्यामध्ये अर्थातच तुम्हाला सॅलड ॲड करायचं आहे तुमच्या आवडीचं, कोणतंही असेल. कांदा, टोमॅटो, काकडी वगैरे घालू शकता तुम्ही बारीक चिरून, किंवा कोबी वगैरे ॲड करा. मस्तपैकी सगळ्या तुम्हाला सॅलड ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये छान लिंबू पिळायचं आहे, ब्लॅक पेपर घाला, मीठ घाला, काळं नमक वगैरे, किंवा सेंधा नमक यूज करा, जे चांगलं हेल्दी असतं. म्हणजे आपलं पांढरं मिठापेक्षा हे 2 नमक जे आहेत ते मीठ जे आहेत ते हेल्दी असतात. तर मग हे सगळं ॲड करा मस्तपैकी, त्याचं पीनटचं छान सॅलड तयार करा आणि तेच तुम्हाला 1 बाउल भरून तेवढं सॅलड तुम्हाला लंचमध्ये खायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच घ्यायचं नाही आहे. कारण याच पद्धतीने 650 कॅलरीजचा आपला डाएट प्लॅन आहे आणि याच गोष्टी खाऊन तुमचं वजन पटपट कमी होणार आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन जो आहे आपला लंचचा तो आहे ओट्सची खिचडी. आता ओट्स तुम्ही जे बारीक ओट्स असतात ते पण वापरू शकता, किंवा मोठे जे ओट्स असतात ज्याला शिजायला थोडा वेळ लागतो ते सुद्धा वापरू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते यूज करा.
त्याच्यापासून तुम्हाला खिचडी बनवायची आहे। अर्थातच याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भरपूर व्हेजिटेबल्स टाकू शकता आणि भरपूर त्याच्यामधून तुम्हाला फायबर्स मिळतील, प्रोटीन्स मिळतील। तर ओट्सची खिचडी जशी तुम्ही नॉर्मल राईसची खिचडी बनवतात तशीच बनवायची आहे। भरपूर त्यात व्हेजिटेबल्स ॲड करायचे, तुमच्या आवडीची मसाले ॲड करा आणि मस्तपैकी एक बाउल भरून ओट्सची खिचडी तुम्हाला लंचमध्ये खायची आहे। एक मीडियम साईजचा बाउल खायचा आहे, उगाच आपल्याला खूपच जास्त पोट भरेल इतकं नाही खायचं। झालं तर मग हा सेकंड ऑप्शन। थर्ड ऑप्शनमध्ये तुम्ही राईसचा पुलाव बनवू शकता पुन्हा एकदा, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स ॲड करा, पनीर वगैरे ॲड करू शकता आणि थोडक्यात तो राईसचा पुलाव तुम्ही बनवू शकता। ब्राऊन राईस वापरा जर अवेलेबल असेल तर, नसेल तर व्हाईट राईस बासमती तांदूळ वगैरे वापरला तर बेस्ट, ठीक आहे। तर त्याच्यासोबत तुम्ही दही वगैरे घेऊ शकता किंवा कोशिंबीर जे आपण म्हणतो तर ते घेऊ शकता त्या राईससोबत, ठीक आहे। यानंतर हा झाला राईस लवरसाठी तिसरा ऑप्शन। नंतर चौथा आणि शेवटचा ऑप्शन म्हणजे तुम्ही सोया चंक्स जे आहेत ते शिजवून त्याचं सॅलड बनवू शकता। त्याच्यामध्ये सुद्धा अर्थातच पीनटमध्ये म्हणजे शेंगदाण्याच्या सॅलडमध्ये जे आपण ॲड केलं होतं ते सगळं कांदा, टोमॅटो, काकडी वगैरे वगैरे तेच ॲड करून ते मसाले वगैरे चाट मसाला वगैरे ॲड करू शकता, मीठ ॲड करू शकता, लिंबू पिळायचं आहे, चटणी वगैरे जसं तुम्हाला स्पायसी आवडतं त्या हिशोबाने तुम्ही सोया चंक्सचं सॅलड बनवू शकता। आणि सोया चंक्सच्या सॅलडमध्ये जर तुम्ही हंग कर्ड वगैरे ॲड केलं ना, मस्त असं थिक कर्ड ॲड केलं ना, त्याची चव एकदम मस्त येऊन जाते आणि जे सगळे मसाले तुम्ही त्याच्यात ॲड केलेले असतात ना त्याची टेस्ट सोया चंक्समध्ये एकदम मस्त उतरते आणि ते सॅलडला एकदम भारी टेस्ट येते। त्यामुळे हा एक चौथा ऑप्शनसुद्धा बेस्ट आहे आणि सोयाबीन म्हणजे तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे। वेज चिकन त्याला म्हणलं जातं आणि हाय प्रोटीन असतं, सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं, त्यामुळे ते तुम्ही नक्कीच प्रेफर करू शकता। खूप फुलफिलिंग असा ऑप्शन आहे। तर हे 4 तुमचे लंचचे ऑप्शन होते, याच्यातला तुम्ही कोणताही प्रेफर करू शकता। 110 कॅलरीजचा आपला हा लंच आहे, तर याच्यातलं तुम्ही कोणतंही जे तुम्हाला आवडेल तो तुम्ही आलटून पालटून घ्या। तर इव्हनिंगला जर तुम्हाला भूक लागली तर स्नॅक्समध्ये तुम्ही एक काकडी चिरून घ्या, त्याच्यावरती चाट मसाला वगैरे घाला, त्याचं सॅलड म्हणून तेवढीच एक काकडी घ्या आणि त्याच्यासोबत अर्थातच तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे, ठीक आहे। तर ते तुम्ही इव्हनिंग स्नॅक्समध्ये घ्या, बाकी काही इतर खायची गरज नाही, कारण जेवण आपल्याला 8 वाजेपर्यंत लवकर करायचंच आहे। तर चला मग आता डिनरमध्ये काय ऑप्शन्स आहेत ते बघूयात। तर डिनरमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तो पण हाय प्रोटीन्स आहे, एकदम न्यूट्रिएंट्स रिच असं टोफू। तर तुम्ही ग्रिल टोफू खाऊ शकता। 150 ग्रॅम टोफू घ्यायचं आहे, ते तुम्हाला ग्रिल करायचं आहे, त्याच्यासोबत तुम्ही शिमला मिरची, कांदा वगैरे वगैरे ज्या भाज्या आपण त्याच्यामध्ये ॲड करून ते ग्रिल करून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला खायचं आहे 150 ग्रॅम टोफू लंच डिनरमध्ये, बाकी काही नाही, ठीक आहे। हा झाला पहिला ऑप्शन। आणि त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही ग्रिल्ड पनीर घेऊ शकता, त्याच्यामध्ये 30-40 ग्रॅमच पनीर घ्यायचं आहे। पनीरसुद्धा हाय इन प्रोटीन्स असतं, पण अर्थात पनीरमध्ये दूध असतं तर ते त्याच्याने एक्स्ट्रा पनीरसुद्धा नाही खायचं, 30-40 ग्रॅमच पनीर खायचं। भाज्या त्याच्यासोबत जास्त घ्या, वेगवेगळं कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी वगैरे त्याच्यामध्ये ॲड करा, त्याचं छान असं सॅलड तयार करू शकता आणि ग्रिल्ड पनीर त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता, ठीक आहे। हा तुमचा सेकंड ऑप्शन होता डिनरसाठीचा। यानंतर थर्ड ऑप्शन काय आहे? थर्ड ऑप्शनमध्ये तुम्ही 1 कटोरी मिक्स डाळ घेऊ शकता, म्हणजे एक मीडियम साईज बाउल, एक सर्विंग बाउल तुम्ही डाळ घ्यायची आहे शिजवलेली, त्याच्यामध्ये तुम्हाला आवडीचे मसाले घाला आणि तेवढीच डाळ तुम्हाला डिनरमध्ये खायची आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही खायचं। त्याच्यासोबत तुम्ही सॅलड खाऊ शकता, ठीक आहे। हा झाला तिसरा ऑप्शन। आणि लास्ट आणि फोर्थ ऑप्शन आपला डिनरचा, चौथा ऑप्शनमध्ये तुम्ही कबाब बनवू शकता। आता कबाब तुम्ही कशाचे बनवाल तर कबाब हाय प्रोटीन तुम्ही कशाचे पण कबाब बनवू शकता, किंवा गाजर आणि जे दुधी भोपळा असतो त्याचे सुद्धा मस्त कबाब बनतात, त्याची रेसिपी तुम्हाला मी एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन। तर त्याच्यामध्ये तुम्हाला गाजर आणि जे भोपळा आहे खिसून घ्यावा लागतो, त्याच्यामध्ये बेसन ॲड करायचं, कांदा टोमॅटो ॲड करायचा आणि त्याची मस्त अशी पॅटी बनेल। पाणी त्याच्यातलं निथळून घ्यायचं आहे, नाही तर ते पूर्ण असं ओलसर झालं तर त्याचे कबाब व्यवस्थित होणार नाही, तर ते पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे। मग त्याच्यात बेसन ॲड करायचं, कांदा टोमॅटो जे तुम्हाला भाज्या ॲड करायच्या असतील त्या ॲड करायच्या आणि ते कबाब जसे आपण शॅलो फ्राय करतो तसं ते शॅलो फ्राय करायचं। त्याच्यासोबत तुम्ही मीठ चटणी घ्या किंवा दह्यासोबत खायचे असतील तर खावा। आणि अर्थातच इथेच तुमचे डिनरचे 4ही ऑप्शन संपतात आणि खूप बेस्ट असे एकदम
यम्मी यम्मी ऑप्शन्स आहेत, तर हा डाएट तुम्ही का नाही फॉलो करणार? तर नक्की 7 दिवसासाठी तुम्ही फॉलो करा आणि माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला आवडत आहेत का हे ऑप्शन. सगळ्या व्हेजिटेरियनसाठी हा डाएट प्लॅन एकदम बेस्ट आहे आणि रिझल्ट्स तर तुम्हाला 7 किलोपर्यंत कमी होणारच आहे. तर बेड टाईम ड्रिंकमध्ये तुम्ही कोणतंही अँटी इन्फ्लामेटरी ड्रिंक घेऊ शकता किंवा फॅट लॉस ड्रिंक घेऊ शकता. भरपूर ड्रिंक्स शेअर केलेले आहेत. अजवाईन जीरा वॉटरसुद्धा बेस्ट आहे, इन्फ्लामेटरी ड्रिंक आहे ते घेऊ शकता. झोपायच्या आधी 1 तास ते ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे. आणि या सगळ्या डाएट प्लॅनसोबतच तुम्हाला 30 ते 45 मिनिट ब्रिस्क वॉक घ्यायचा आहे, म्हणजे फास्ट वॉक घ्यायचा आहे. तर डेली तुम्हाला वॉक करायचाच आहे, त्यामुळे तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट मिळेल. आणि तुम्हीसुद्धा म्हणाल की नक्कीच हा डाएट प्लॅन आम्हाला उपयोगी पडला आहे. रेसिपीसुद्धा खूप सगळ्या छान आहेत आणि जर कंटिन्यू तुम्ही 7 दिवस फॉलो केलं तर 7 किलो तुम्हाला नक्की कमी झालेलं दिसेल आणि तुम्हीच रिझल्ट माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर कराल स्वतःहूनच. तर मग बेड टाईम ड्रिंक तर झालं आणि वॉक तुम्हाला करायचं आहे, मॉर्निंगला करा, इव्हनिंगला करा, केव्हाही करा. पण आणि दिवसभर समर सीझन चालू आहे तर हायड्रेटेड राहायचं आहे, म्हणजे 2 ते 3 लिटर तुम्हाला पाणी प्यायचंच आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा भूक लागते वाटेल तेव्हा तुम्हाला पाणीच प्यायचं आहे, फक्त हायड्रेटेड राहायचं आहे ओव्हरऑल डे. ठीक आहे. तर चला मग आशा करते डाएट प्लॅन तुम्हाला हा आवडला असेल आणि कोण कोण तुम्ही ट्राय करणार आहात हा डाएट प्लॅन मला नक्की कमेंट करून सांगा की आम्हीसुद्धा तयार आहोत हा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी. तर इथेच आता हा डाएट प्लॅन एंड होतो. सगळ्या व्हेजिटेरियन लोकांसाठी वेगवेगळ्या रेसिपीज याच्यामध्ये शेअर केल्यात, नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील. तर भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे फिट आणि आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. नक्कीच तुम्हाला याच्यापासून चांगला रिझल्ट मिळणार आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. 7 दिवसामध्ये तुमचं 7 किलो वजन कमी झालेलं तुम्हाला दिसेल. बाय.